नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शनिवार रविवार संपलं की असं वाटतं की फार काही दिवसांनी आपण भेटलो. सवय लागली आहे ना रोज रोज भेटायची, हो की नाही? आणि तुमच्या व्हॉट्सअपवरती मेसेजेस वगैरे पण असतात, पण आता जरा ते माझा व्हॉट्सअप डिस्प्ले स्क्रीन बाद झाली आहे मोबाईलची, त्यामुळं व्हॉट्सअप वगैरे व्यवस्थित दिसत नाही आणि मला तुम्हाला उत्तरं देता येत नाहीत. आज एका विद्यार्थिनीनं फोन केला, साक्षी कराडहून, साक्षी कुंभार. मी हेच मला कळत नाही एवढ्या वेळाने का चालू केलं किंवा एवढ्या वेळाने का कळालं. इन्फॉर्मेशन फ्लो केव्हा होते माहितीये का? तुम्हाला माहितीये का टिळक, बाळ गंगाधर टिळक याने गणेश उत्सवाची सुरुवात केली. उत्सव, लग्न समारंभ, त्याच्यानंतर एखाद्या लग्नात कार्य असतात पहा. काय असतात? पहिले 1-2 दिवस हळदीचे कार्यक्रम असतात. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आणि काही कार्यक्रम असतात. या कार्यक्रमाच्या माग कारण काय तुम्हाला माहिती आहे का? गणेशोत्सव पण. माणसं एकत्र यावीत. विविध जमातीची, विविध क्षेत्रातली, विविध क्षेत्रात काम करणारी माणसं ही एकत्र यावीत आणि एकत्र आल्यानंतर विचाराची देवाणघेवाण व्हावी. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आता मला यातनं सांगायचं काय तुम्हाला सांगतो. काय हे बोलतोय मी तुम्हाला. तर यातून बोध काय घ्यायचा? आपण दुसऱ्याच गोष्टी करतो. भरपूर लग्नाच्या आधी फार राडे असतात नाही? काही ना काहीतरी विषयाला घेऊन पाहुण्यांच्या मध्ये असतं काही ना काहीतरी. आम्हाला हेच मिळालं नाही, तुम्हाला तेच मिळालं नाही, तुम्ही हेच केलं नाही, तुम्ही तेच केलं नाही, या पण गोष्टी असतातच. त्याच्याशिवाय आणखीन म्हणजे अवाढव्य नको त्या गोष्टीत खर्च होतो. खरं कारण ते नाहीये. खरं कारण आहे की लोक एकत्रित यावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी. आता समजा मी एखादी वस्तू, आता मी मुलांच्या ट्युशन्स घेतो, ओके. परत माझं ऑफिसचं काम पण असतं. आता मी एखादं जर आयटीचे कामं करतो, माझ्याकडे लॅपटॉप्स असतात आणि काही काही असे वेगवेगळ्या पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस वगैरे मी विकतो. माझ्याकडे एक मुलगा आहे, तो ही सगळी कामं पाहतो. आणि जिथं जर आवश्यकता आहे, काही पेमेंटच्या प्रॉब्लेम्स आहेत किंवा कुठं काही प्रिन्सिपल म्हणजे असे काहीतरी महत्वाच्या गोष्टी असतात जिथं आम्हाला जावं लागतं बोलायसाठी वगैरे, पण ते फोनवरनं आजकाल होऊन जात. आजकाल भेटीगाठी करणं, वेळ वाया घालवणं काही आवश्यक नाही. तर मी जर एखादी गोष्ट विकत असेन, तर ती गोष्ट एखाद्याला कळणार कशी, जोपर्यंत मी त्याला जाऊन सांगत नाही की बाबा माझ्याकडे ह्या गोष्टी अवेलेबल आहेत, तू माझ्याकडे येऊन घे. 1 मिनिट हा. जरा जरी उजेडाचा फरक पडला तर आपला कॅमेरा थोडा मागं पुढं कर, लगेच फोकस असा चेंज करतो तो आणि पिक्चर मध्ये जरा चुकीचं येतं. 1 मिनिट हा, थोडस पिक्चर आणखीन मी सुधारतो. 1 मिनिट आहे आपल्याकडं ते साधन. कॅमेऱ्याच्या सेटिंग मध्ये काही चेंजेस आपण करू शकतो. हा, आता मी जरा थोडासा गोरा झालो. ओके, बहुतेक पिक्चर आणखीन जरा छान दिसेल. ओके, थोडासा गोरा झालो मी. तर हे सांगायचं कारण म्हणजे आज साक्षी कुंभारचा जेव्हा नंबर मला फोन आला आणि म्हटलं की सर मला तुम्ही ते पूर्वीचे तुमचे युट्यूबचे लिंक वगैरे मला पाठवा माझ्याकडं. म्हटलं का, टीव्हीवरती नाही का पाहत तुझ्या ठिकाणी टीव्ही? सर दिसतं टीव्हीवरती, पण मला पूर्वीचं माझ्याकडे लेक्चर्स नाहीत. म्हटलं उशिरा का जॉईन केलं? नाही मला सर आत्ता कळालं किंवा काल कळालं. काय सांगायचं तात्पर्य असं आहे, साक्षी तुला पण हा एक धडा आहे माझ्याकडून. शाळेमध्ये आपण एकत्र जातो,
एका एका वर्गामध्ये आपण 50-60 विद्यार्थी बसतो. असतात मुला-मुलांच्या मध्ये खेळण्यामध्ये भांडणं होतात वगैरे, हो की नाही? आणि नक्कीच मला असं वाटतं की तुमची भांडणं पण होत नसतील का? बिकॉज यू आर नॉट इंटरॅक्टिंग विथ युअर स्टुडंट्स, युअर फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या मित्रांच्या बरोबर इंटरॅक्ट करत नाही आहात. केलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. मी आता रोटरी क्लब मध्ये आहे गेली 6-7 वर्ष. समाजसेवा आम्ही खूप करतो. आज मी तुम्हाला आणखीन एक प्रपोजल देणार आहे. झाडं लावली की नाही तुम्ही? छान लावलीत. काल मी तुमचा व्हिडिओ सगळ्यांना दाखवला. कोण कोण मुलं आली होती मला माहित नाही, पण मी श्रुतीचं नाव पाहिलं, सानिकाचं पाहिलं, गायत्रीचं पाहिलं, आणखी नव्हती काही काही मुलं. छान. आल्याबद्दल धन्यवाद तुमचा. तर काल तुम्ही पाहिलं असाल 70-80 माणसं होती, पण त्याची कॅपॅसिटी पण जरा कमीच असते. झूमची 100च्या वरती आम्ही करू शकत नाही. त्याच्यापेक्षा पण थोडी जरा कमीच आहे. मोठमोठी माणसं येतात. आणि काल जे डॉक्टर संदीप कदम म्हणून होतं, त्यांच्या हस्ताक्षराचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे झाडं लावल्यासाठी. झाड लावलं म्हणून तुम्ही. तर हे जे आम्ही एकत्र येतो मित्रांनो, इथं विचारांची देवाणघेवाण होते. एकमेकांचे प्रॉब्लेम समजले जातात, एकमेकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एकमेक मदत करतात. जर माझा कुणी मित्र नसेल आणि मी जर एकटाच कुठेतरी असेल तर माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे होणार? एखादा कोणीतरी सल्ला देणारा मला हवा. माझ्या प्रॉब्लेम, आता मला एखादी गोष्ट हवी आहे, मला विकायची आहे, दुकानात जाऊन, बाजारात जाऊन, माझ्याकडे आहे. कितीतरी टीव्ही वरती विद्यार्थ्यांना तुम्ही पाहता ऍडव्हर्टाइजमेंट. ते का दाखवतात? तुम्हाला कळावं ते का आहे, काय आहे, तुम्ही कुठे घेऊ शकता, कुणाकडे घेऊ शकता, काय त्याची आवश्यकता आहे तुम्हाला. तुम्हाला कळालं असतं का नटराज पेन्सिल? आता काही काही ठिकाणी सांगलीमध्ये 1980 साली ज्यावेळी आम्ही होतो, लाईफ बॉय साबण आम्हाला माहित होता फक्त, आणि निरमा पावडर. पण तेच जेव्हा मुंबईला पण तुम्ही येतात त्यावेळी तुम्ही साबण रस्त्यावरती आम्ही खरेदी करून सांगलीला यायचो. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे साबण मिळायचे मुंबईमध्ये त्यावेळी, ज्याला लक्स म्हणतात. मला आठवत नाही आता काही काही त्यावेळी कुठले कुठले होते त्या प्रकारचेच काहीतरी अशा चांगल्याशा पॅकेटमध्ये. नाहीतर आपल्याला फक्त लाईफ बॉय माहित होता. नंतर ओके नावाचा साबण आला. ते वाईट नव्हते साबण, अजूनही लाईफ बॉय खूप छान साबण आहे. पण म्हणजे मी काहीतरी मार्केटिंग करत नाही त्याचं, माझा अनुभव. पण तुम्हाला माहिती कळते, विश्व कळतं मित्रांनो. आणि एकमेकाशी आज साक्षीला जेव्हा एवढ्या वेळाने कळालं की कुणीतरी असं आपलं टीव्ही वरती शिकवतंय, बरोबर की नाही, फायदा होतो एखाद्याचा, नुकसान नक्कीच होत नाही. तर मैत्री वाढवा, मित्रांशी बोला, फोन करा, भांडायसाठी नव्हे किंवा पिक्चर डिस्कस करायसाठी नाही किंवा शाळेत कसं घडतं काय, काहीतरी चांगले विचार बोला, विचारांची देवाणघेवाण करा. These all things are required, and when you will then only you will upgrade your knowledge. Otherwise, your knowledge will not be upgraded. You will be there wherever you are. नोकरी करताना पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही नोकरी करत असताना दुसरीकडे काय चाललंय, किती कंपन्या आहेत, कुठल्या कुठल्या कंपन्यामध्ये तुमचं काम चालू शकतं, कुठे कुठे तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटी आणखीन मिळवता येतील, नेहमी विचार केला पाहिजे. आणि यासाठी यू शुड बी स्टे कनेक्टेड म्हणतो आम्ही त्याला. तर साक्षी असं नाही व्हायला पाहिजे. तर तुम्ही तुमचे जेवढे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना फोन करून सांगा. बघणं न बघणं हे त्यांचं काम आहे, की बाबा असं असं माय टीव्ही वरती 11 वाजता 11:30 वाजता एक सर आहेत आसिफ सर म्हणून, ते मॅथ्स आणि सायन्स शिकवतात. इतर आणि गोष्टीसाठी आपण मदत करणार आहोत. आता तर फक्त जुलै महिना आहे, जाऊ दे सप्टेंबर ऑक्टोबर आणखीन छान अभ्यासाची प्रोसेस तुम्हाला सांगेल. आता सांगून फायदा नाही. ओके, तर लक्षात ठेवा, हे परत व्हायला नाही पाहिजे. तुम्ही स्वतः फोन उचला आणि सांगा तुमच्या मित्रांना फोन करून की बाबा
इथं असं असं लेक्चर आहे, तू पहा, तुला फायदा होईल. नुकसान नक्कीच कुणाला होणार नाहीये. कुणाचं नक्कीच नुकसान नाही होणार. नक्कीच नाही होणार नुकसान, फायदाच होणार आहे फक्त. मग तुम्ही फायदा करू शकत नाही का एखाद्याचा? आज साक्षीला वेळ लागणं ह्याचं कारण हे पण आहे की तिच्या मैत्रिणीने तिला सांगितलं नाही. कमीत कमी 2-3 जणांना फोन करा. आता काय फोन तर आउट गोईंग इनकमिंग सगळं फ्रीच आहे. महिन्याला थोडे पैसे दिले की संपलं. डू दॅट. एखाद्याला फायदा होत असेल तर त्याचा प्रयत्न करा तो. आणि तोपर्यंत तुम्ही आयुष्यात बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, आपण ईश्वराची आराधना करतो, हो की नाही? एक गोष्ट लक्षात ठेवा, मंदिरीमध्ये जाणं, मशिदीमध्ये जाणं, पूजापाठ करणं, नमाज पठण करणं, हजला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी निराळ्या आहेत आणि माणुसकी ही निराळी आहे. सगळ्यात मोठा धर्म मानवता धर्म. सगळ्यात मोठा धर्म आणि मानवता धर्म मध्ये जात पात काहीही येत नाही. मग तो कसा? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही 1000 वेळा मंदिरीमध्ये जावा, मशिदामध्ये जावा, हजला जावा, कुठं तीर्थक्षेत्राला जावा, काय पण करा, ते मिळतं आपल्याला समाधान. देवाला ते पण आवडतं की माझे माणसं आराधना करतायत, ते पण नक्कीच देवाला आवडतं. पण त्यानं तुमच्या मनाला समाधान मिळतं. पण एखाद्याच्या पोटाची जर भूक तुम्ही भागवली, एखाद्याची गरज भागवली, एखाद्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, एखाद्याला मदत केली, तर किती फायदा होईल. आणि याची मेजरमेंट होऊ शकत नाही या कामांची. आणि ते पाहिजे देवाला. करा एकमेकाला मदत, एकमेकाला सांगत जा. ठीक आहे. सायन्स आहे. आज तुम्हाला मी एसी जनरेटर बद्दल सांगणार आहे आणि त्यानंतर आपण नवीन चॅप्टर चालू करायचं आहे. मला फक्त पुस्तक घेऊ दे, सायन्सचं बुक काढा आणि मी तुम्हाला सांगितलंय एक नवीन बुक घालायची आहे. आजपासून तुम्हाला मी अभ्यास द्यायला सुरू करणार आहे. ठीक आहे. एक मिनिट. एसीडीसी बद्दल तुम्हाला मी सांगितलेलं होतं. Now only we have left with one point called electric generator. So काय आपण शिकायचं राहिलं आता? इलेक्ट्रिक जनरेटर. थँक्यू श्रावणी फॉर युअर मेसेज. मला दिसत नाही पण एक दोन दिसले मला. धन्यवाद बेटा. तर राईट डाऊन इलेक्ट्रिक जनरेटर. एकला बरोबर 15 मिनिटं कमी असताना मी लेक्चर थांबवेन. त्याच्यानंतर 15 मिनिटं मी तुम्हाला अभ्यास देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं बोलणं करायचं. कुणाला काही प्रॉब्लेम असतील तर मला फोन करायचे. रोज 15 मिनिटं आपण आता उपक्रम आजपासून आपण चालू करणार. तुमच्या शंका कुशंका यू कॅन आस्क मी. ओके.
11:15 वाजता, कारण मला दिवसभरात मग वेळ मिळत नाही, मग मुलांना मी फोन करू शकत नाही. ठीक आहे. तर 1 तासाचं लेक्चर, 15 मिनिटं प्रवचन आणि 15 मिनिटं अभ्यास नंतर. ओके. सर्वांगीण उन्नती व्हायला पाहिजे माणसाची, फक्त अभ्यासच नाही. इलेक्ट्रिक जनरेटर. मित्रांनो, आपण एक गोष्ट शिकलो होतो, इलेक्ट्रिक मोटर. आता पहा हा, मी तुम्हाला एक छोटी गंमत सांगतो. इलेक्ट्रिक मोटर आजच्या आज तुम्ही तुमच्या बुक मध्ये डायग्राम काढायची. एकदम सोपी डायग्राम. ऍक्सल, 2 स्प्लिट रिंग, एक इथं कनेक्शन. का स्प्लिट रिंग? कारण इथं कनेक्ट केला की ती स्प्लिट रिंग, सॉरी मी जनरेटर काढलं, स्प्लिट रिंग बरोबर. तर हे पहिल्यांदा ही स्प्लिट रिंग ला हे कनेक्ट असतं, ही वायरला याच्यामध्ये एबी वर्ण करंट जाणार, मग ही स्प्लिट रिंग निगेटिव्हच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार, त्याच्यामध्ये ही इकडे आली की खाली करंट, ही इकडे गेली की वर करंट. कारण स्प्लिट रिंग ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे ना, त्याच्यामुळे करंट सेम डिरेक्शन मध्ये राहतो. दिस इज व्हॉट मोटर. आणि मोटर मध्ये काय होतं, ठीक आहे, आता एकदम एक्झॅक्टली मी तुम्हाला डायग्राम सांगितलेली नाहीये, बट अंडरस्टँड. तर मोटर मध्ये कंटिन्युअसली फोर्स असा ऍक्ट होतो, हो की नाही, आणि हे फिरायला लागतं. स्प्लिटरिंगचा वापर कसा करतात, काय करतात ते तुम्हाला सांगितलंय त्यावेळी, मी आता परत नाही सांगणार. तर मोटर फिरते का? A current carrying conductor placed in the magnetic field experiences the force. When a conductor is kept in the magnetic field and if current is passed through that conductor, force acts on that conductor. म्हणजे तो फिरतो. आणि फिरणारी, आता हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो मी, आता हे इथं आहे, मी याला मारलं, हे कुठेतरी वर गेलं ना, पण तेच जर मी त्याला असं दाबून ठेवलं आणि मारलं तर त्याला काय करायला पाहिजे, फक्त तो फिरू शकतो, गोल गोल फिरू शकतो, तो बाहेर लांब जाऊ शकत नाही. सो यू हॅव टू पिवोट इट. मग याला काय केलं, कॉइलला त्यांनी बांधून ठेवलं. कसं बांधून ठेवलं, इकडं आणि तिकडं आरपार एक्सेल लावलं आणि त्याला पॅक करून ठेवतात बघा मोटरला. मोटरचा फोटो आहे. मग त्याला पर्याय काय, फोर्स तर ऍक्ट व्हायला लागलाय म्हणून तो इकडे तिकडे जाऊ शकत नाही, म्हणून फिरायला चालू करतो. आणि मेकॅनिक अशा पद्धतीने त्याला बनवलं गेलं जेणेकरून तो गोल गोल फिरत राहावा. दॅट इज हाऊ इट इज ऍडजस्टेड. आता ही झाली मोटर ऍक्शन. मित्रांनो, आता तुम्ही इलेक्ट्रिक कनेक्टिव्हिटी त्याला देऊच नका. इथं फक्त 2 वायर. आता हे मी काय सगळं एक्झॅक्ट डिझाईन काढत नाही इथं. आणि इथं गॅल्व्हॅनोमीटर लावा किंवा बल्ब लावा छोटासा, आणि या मोटर, या कॉइलला तुम्ही हाताने फिरवा. जिथं पंखा आहे ना घरचा, तो पंखा काढा एक्झाम्पल समजायसाठी, आणि त्या नाही, पंखा काढू नका, पंखा पण ठेवा. आणि तुम्ही जिथे इलेक्ट्रिक सप्लाय दिलाय ना, ते इलेक्ट्रिक सप्लायची वायर काढा. मी तुम्हाला जनरेटर थोडक्यात सांगतो. आणि त्या इलेक्ट्रिक वायरला जो तुम्ही प्लग मध्ये घातलाय त्याच्या वायरी काढा आणि त्याच्यात बल्ब लावा किंवा गॅल्व्हॅनोमीटर लावा, बल्ब नका लावू. आणि त्या फॅनला हाताने फिरवा, तुम्हाला तो गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन देईल. दिस इज जनरेटर ऍक्शन. When the magnetic flux or magnetic field lines associated with the conductor or coil change, current is induced in that coil, which is given by Fleming's right hand rule. Isn't it? झाला करंट प्रोड्यूस. मग तेच मेकॅनिझम इथं वापरलंय. मॅग्नेटिक फील्ड मध्ये ही कॉइल गोल 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 फिरवली तर ह्या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत एन पासून एस कडे जाणाऱ्या, ह्या कंटिन्युअसली चेंज होणार की नाही कॉइलच्या बरोबर असोसिएट असलेल्या. कॉइलच्या वास्तव्यात ज्या लिंक येतात मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, त्या चेंज होत राहणार. मग चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड लाईन्स चेंज होतात म्हणजे त्या कॉइलच्या संपर्कात आलेलं मॅग्नेटिक फील्ड पण चेंज व्हायला लागलंय. त्याचं मॅग्नेटिक फील्ड हे कॉन्स्टंट आहे, पण कॉइलच्या पोझिशन मुळे त्याच्याशी
तो कॉईल स्वतःला अशा पोझिशन मध्ये आपली पोझिशन चेंज केल्यामुळं तिच्या बरोबर तो मॅग्नेटिक फील्ड जो असोसिएटेड आहे कॉईलच्या संपर्कात आलेला, दॅट इज कीप ऑन चेंजिंग अँड चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस करंट. तुम्हाला इथं करंट मिळेल, हे हाताने फिरवा पंखा इथला, तुम्हाला इथं करंट मिळेल. दिस इज मोटर ऍक्शन, दिस इज जनरेटर ऍक्शन, अँड दिस इज इलेक्ट्रिक जनरेटर. सिंपल. Okay, principle you understood. Now draw the diagram फटाफट. मोटरची रिव्हर्स ऍक्शन जनरेटर आहे. माझ्याकडे नोट्स आहेत, मी तुम्हाला पाठवणार आहे. फक्त डायग्राम काढा समजून घ्यायसाठी. तेच परत पोल आहे, तीच डायग्राम काढायची. परत तीच डायग्राम, काहीही फरक नाहीये. कॉईल, ही कॉईल फिरवायची आहे आणि कशा पद्धतीनं कनेक्शन असतं ते पहा. तुमच्या पुस्तकामध्ये 3D दिलेलं आहे. 3D असू दे, 3D तर 3D. आपण 3D काढायचं नाही, 3D काढूया. थांबा थांबा थांबा, चांगलं दिसतं आणखी, पण त्याच्यामध्ये वेळ वाया घालवायला आवश्यकता नाहीये. बट इट्स ओके. पहिल्यांदा हे आहे तसंच काढा, ह्याला 3D काढायची आवश्यकता नाहीये. ते 3D काढूया. हे असा रॉड आहे. मी तुम्हाला अगदी मस्त आणि स्पष्ट सांगणार आहे, डोंट वरी, यू विल अंडरस्टँड व्हेरी वेल. इथं एक रिंग, आता हे मागचं रिंग दिसणार नाही, वरती रिंग आहे. ही रिंग आहे, स्प्लिट रिंग नव्हे, कंप्लीट रिंग आहे. आणि आणखीन एक रिंग जिथे ही वायर अटॅच आहे. वर्किंग समजून घ्या व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला कळेल. असं वेगळं पण घेऊ शकता तुम्ही. इथं गॅल्व्हॅनोमीटर लावा, यू विल गेट द डिफ्लेक्शन हिअर. काढा पटकन, काही नाही. ही वायर आहे कॉईल एबीसीडी. फार तर तुम्हाला अगदीच हे होत असेल तर मी तुम्हाला सांगतो कशी काढायची. थांबा जरा, हे तर बरोबरच आहे. हे काय, हे रिंगला अटॅच आहे, हे रिंगला इकडे अटॅच आहे. चांगलं दिसायसाठी कॉईल अशी काढा, जाऊ दे खालपर्यंत, चांगलं दिसायसाठी. म्हणजे कॉईल तुम्हाला हे सेपरेट दिसेल आतमध्ये, ए बी सी आणि डी. सॉरी हा, तुम्हाला पुसायला लागलं असेल. पेन्सिल वापरा, म्हणजे खोडावं लागणार नाही. काढा लवकर डायग्राम, म्हणजे 2 मिनिटं मला पण बसायला मिळेल. आता सीबीएसई विद्यार्थ्यांचं संपलं, त्यामुळे थोडीशी धावपळ होते. आता आपल्याकडे भरपूर शाळा कनेक्ट होत आहेत, पण त्यांच्याकडनं आपण काही पैसे घेत नाही. पिक्चर क्वालिटी छान आहे का श्रावणी? मला फक्त रिॲक्शन्स देऊ शकतेस तू. खाली झूम वरती रिॲक्शन्स म्हणून असतं बघ, तिथं जाऊन. आय थिंक छान आहे ट्रान्समिशन, म्हणजे पिक्चर क्वालिटी पण छान आहे. मला दिसतंय सगळं टीव्ही वरती समोर, कम्प्युटर वरती, म्हणून म्हणतो. हॅलो, हा बोला. इलेक्ट्रिक, मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट.
म्हणजे आजपासून पाहतोयस काय तू? पण तुझं नाव तर खूप दिवसापासून आहे माझ्याकडे. अच्छा अच्छा, हा हा, ठीक आहे, ओके. त्या ज्या रिंग आहेत त्याला नाव द्या. त्याला म्हणतात, त्या रिंग्सला, आता ह्या रिंग स्प्लिट रिंग नाही आहेत, त्याला सरळ सरळ लिहा रिंग्स म्हणून. आणि इलेक्ट्रिक कनेक्शन तुम्ही जिथनं करणार त्याला परत कार्बन ब्रशेस. म्हणजे समजा तुम्ही इथं त्याला इलेक्ट्रिक डायग्राम काढून झाली असेल, हे जे इलेक्ट्रिक इथून कनेक्शन आहे ना, तर हे कार्बन ब्रशेस, सिंपल. आणि ह्या रिंग्स आहेत. म्हणजे रिंगला काय काय आहे पहा. रिंगला वायर पण अटॅच आहे आणि कार्बन ब्रश पण अटॅच आहे, आणि कार्बन ब्रशनं कनेक्शन या गॅल्व्हॅनोमीटरला दिले, जो आपल्याला करंट दाखवणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कार्बन ब्रश, आता ही जी तुम्हाला सगळं मी व्यवस्थित सगळं ते मोटरचं तोडफोड करून सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही रिंग आहे, ओके, आणि ही वायर इथं अशी आलेली आहे. आता मी तोडफोड करतोय सगळी, पण, आणि ही दुसरी रिंग आहे, बरोबर. आणि आता काय केलंय, इथे एक कार्बन ब्रश ठेवला. या कार्बन ब्रशचा आणि रिंगचं फक्त घर्षण होतं, बाकी काही होत नाही, एकमेकावर घासतात ते. आणि इथून याला गॅल्व्हॅनोमीटर, म्हणजे करंट कसा प्रोड्यूस होतोय ते दाखवायसाठी. आणि इथे एक कार्बन ब्रश आणि हे असं जोडते. ही पण डायग्राम तुम्ही काढू शकता तुम्हाला हवी असेल तर. काही फार मोठं मोटर मध्ये काही शिकण्यासारखं असं काही जनरेटर मध्ये असं काही प्रॉब्लेमॅटिक नाही. सिंपल डायग्राम काढली आहे मी समजायसाठी. रिंगला वायर पण कनेक्टेड आहे, कॉइल, आणि ही कनेक्टिंग वायर जी गॅल्व्हॅनोमीटरला कनेक्टेड आहे. आता फ्लेमिंग्स राईट हँड रूल लक्षात घ्या. काय आहे, इथून मला पण माहित नाही, बघतो मी. हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल. मी काय पुस्तक पाठ करून बसत नाही, वेळ प्रसंगी जे शिकायचे ते शिकायचं, बघितलं की लगेच कळतं. राईट हँड धरा बघू असं जरा पहिल्यांदा. 3 बोट परपेंडिक्युलर टू इच अदर, अंगठा हे असं आणि हे असं. कशी असावी पोझिशन पहा. 1, 2 आणि हे 3, ह्याच्यामध्ये हा 90 डिग्रीचा अँगल आहे, असं असतं. मी लेफ्ट धरून दाखवतोय, असं 90 90. हा बघा, हे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर, हे ह्याला परपेंडिक्युलर, हे ह्याला परपेंडिक्युलर, हे ह्याला परपेंडिक्युलर, हे ह्याला परपेंडिक्युलर, असं परपेंडिक्युलर असतं. पण लेफ्ट हँड नाही वापरायचं, लेफ्ट हँड मोटर ऍक्शन साठी आपण वापरतो. राईट हँड साइड जनरेटर ऍक्शन साठी वापरायचं. राईट हँड रूल, राईट हँड रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. तर जस्ट डू लाईक दिस, 90 90, हा 90, या दोघांच्या मध्ये पण 90. हे बघा, मागं एक्सटेंड करून बघा, तुम्हाला 90 दिसेल. याला म्हणतात म्युच्युअली परपेंडिक्युलर फिंगर पोझिशन. तिन्ही फिंगर एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, ह्याच्यामध्ये 90 डिग्री काटकोनात आहेत, ओके. आता याच्यामध्ये तुम्ही डायग्राम काढा, अशी डायग्राम काढू शकता किंवा अशी फिंगरची डायग्राम काढा, बरं होईल काढलं तर. साधारणतः ही एक फिंगर तुमची मेन, त्याला म्हणतात इंडेक्स फिंगर. त्याच्यानंतर ही मिडल फिंगर, ओके, आणि हा अंगठा. थांबा जरा, माझा जरा हात जरा विचित्रच येतो. हा अंगठा, ठीक आहे, असं काढा राईट हँडचं. तुम्हाला जेवढी चांगली येईल तेवढी काढा रे बाळांनो, माझी डायग्राम एवढी छान नाहीये. This is what, okay. Now in this, the direction of magnetic field is index finger. Index finger, direction of magnetic field.
डिरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट, मिडल फिंगर करंट आणि थंब मोशन. लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड रूल लक्षात घ्या. मॅग्नेटिक फील्ड लेफ्ट हँड रूल मध्ये आणि आम्ही करंट पाठवला. मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं कंडक्टरला, त्यातनं करंट पाठवला, त्याच्यावरती फोर्स बाहेर आला. आता आम्ही काय करणार आहे, फोर्स लावणार आहे, मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवणार आहे, करंट कुठल्या डिरेक्शन मध्ये प्रोड्यूस होतोय बघणार. सिंपल. सो डू लाईक दिस. बरोबर. हे मॅग्नेटिक फील्ड, थंब मोशन. आता बघा, सपोज दिस इज अ मॅग्नेटिक फील्ड, नॉर्थ टू साऊथ, आणि हे आत मी ढकललं, याला काय केलं, आत ढकललं, म्हणजे अंगठा दाखवतो आतमध्ये फोर्स लावला, करंट खालच्या बाजूला त्याच्यामध्ये येणार. सो करंट डिरेक्शन विल बी डाऊनवर्ड. बरोबर. आता परत काय नाही, चुकेल, अप्लाय नॉलेज, सिंपल. त्याच्यानंतर इथं पहा, मॅग्नेटिक फील्ड. आता याला जर मी आत ढकललं, ए बी ला आत ढकललं, तर सीडी बाहेर येणार ना, कारण ही कॉईल जी आहे, ही जर कॉईल आहे अशी अशी दाखवतो, ही जर आत गेली तर ही ए बी आणि ही सी डी. तर ही ए बी आत जाणार, तर ही BCD बाहेर, कारण बांधून ठेवलेलं आहे ना ऍक्सेल वरती. ऍक्सेल म्हणजे रॉड असतो असं मध्ये. ही आत जाईल तर हा बाहेर येणार, तर ही बाजू बाहेरच्या बाजूला येणार. सो दिस वन मॅग्नेटिक फील्ड. आता पहा, मी असं करतो, मॅग्नेटिक फील्ड बाहेरच्या बाजूला कॉईल येणार, करंट वरच्या दिशेला जाणार. म्हणजे करंट आता कसा फिरला, DCBA. बघा हा, जनरेटर मध्ये हेच जरा वैशिष्ट्य आहे. तर करंट कसा आला पहा, इकडून असा, आता इकडून असा करंट असा 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 असा, मग ह्या ब्रश मधनं असा इकडं आला इथं, मग ह्या गॅल्व्हॅनोमीटर असा होता सेंटरला पूर्वी, त्यानं डिफ्लेक्शन असं दिलं. समजून चला, कुठल्या डिरेक्शनला केव्हा देईल ही नंतरची गोष्ट आहे, नोट्स मध्ये येईल. आता फक्त सायन्स त्याच्या मागचं समजून घ्या. परत सांगतो, मी कॉईल हाताने फिरवली अशी, ह्याला आत ढकललं, म्हणजे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. ही कॉईल अशी आहे, तर मी अशी फिरवली अशी, तर ही बाजू ए बी आणि ही बाजू सी डी. तर मी जेव्हा अशी फिरवणार, ही कॉईल आत अशी जाणार, तर ही आत गेली, ही बाहेर आलं, मग लगेच राईट हँड रूल, ही आत गेली म्हणून अंगठा आतच्या बाजूला, मॅग्नेटिक फील्ड ह्या डिरेक्शन मध्ये, करंट त्याच्यामध्ये खालच्या बाजूला झाला. आता हे DC असं, ही DC बाहेरच्या बाजूला आली अंगठ्याच्या डिरेक्शन मधनं, ही कारण ही खाली गेल्यावर ही वर येणार, आणि हे मॅग्नेटिक फील्ड फोर फिंगर आणि करंट वरच्या बाजूला प्रोड्यूस होणार, म्हणजे करंट असा फ्लो होणार. ओके. नंतर आता समजा CD इकडं आलं आणि AB तिकडं गेलं, झालं की नाही, एक सायकल संपली. म्हणजे हे असं असताना असं होतं, समजा कॉईल ही आत गेली, ही बाजू AB, ही बाजू CD, आता ही अशी आली. ओके, म्हणजे इकडं CD आली, इकडे AB आली. मी पुसून फक्त लिहितोय, DC आणि इथं गेलं B डॅश आणि इथं A डॅश, आपण डॅश नाव देऊया. पोझिशन चेंज झाली. जेव्हा ही कॉईल अशी होती, AB आणि CD, ही आता अशी झाली, म्हणजे अशी होती समजा, ही AB आणि ही CD, ही AB आत गेली, ही CD बाहेर आली आणि आता अशी झाली. आता गंमत बघा, आता हे मी काढतो. पूर्वी करंट कसा फ्लो झाला मित्रांनो, DCBA या डिरेक्शन मध्ये करंट गेला असा, हो की नाही. आता बघा हा,
आता मी पुसणार आहे. दुसरी डायग्राम स्टेप 2 जर काढायची असेल तरी पण प्रॉब्लेम नाही, तुम्ही काढू शकता. काढा, छान आहे. परत डायग्राम काढा, ही अशी लिहिलेली पोझिशन नंबर 2 म्हणून लिहा. समजून घेणं फार गरजेचं आहे. परत एक डायग्राम अशीच काढा. फक्त इथं तुम्हाला लिहायचं आहे बी, म्हणजे ही ए बी आणि जीसी असं होतं ना, हे असं झालं. स्विच ऑफ युअर ऑडिओज. हे ए आणि मगाशी काय लिहिलं होतं मी, खाली होतं ना, ए बी सी डी, म्हणजे ही सी इकडं आलं, डी इकडं. ही लिहा. आता डायग्राम काढा. शेवटची 15 मिनिटं तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे मी, म्हणून म्हणतो तुम्हाला थांबा. लवकर, आता आपण रिफ्रॅक्शन चालू करायचं आहे आज. खूप छान चॅप्टर आहे, मजेशीर. हॅलो, बोला. सी आहे ना, तिथं बी येतंय. ए बी सी डी. आता सी इकडं आलं, बी आहे. बरोबर रे बाळा? बरोबर. पुस्तक बघू नका, पुस्तक बघू नका, पुस्तक बघू नका. हा, आता पुस्तक नका. पुस्तक मध्ये काय पण नाव, काय पण दुसरी पुस्तकातलं शिकायचं नाही. पुस्तकातलं नाव दिलं असं काय नाही पाहिजे. समजून घ्या. तुम्ही नाव काय पण देऊ शकता. काय आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम, काय तुम्हाला? हे असं होतं, ए बी सी आणि डी हे असं फिरलं. बी इथलं बी इथं गेलं, इथलं ए इथं गेलं, इथलं सी इथं आलं, इथलं डी इथं आलं. हे काहीतरी मध्ये सुरू झालं. कळलं का तुम्हाला? आता बघा, हे असं होतं. बघ रे बाळा, आता जो फोन केला होता तो ए बी सी आणि डी असं होतं, बरोबर. आता ही जी बाजू आहे, ही बाजू आहे, अशी मी एकदा एकच फिरली फक्त. कुठं आली आता? ही सी इथं गेली की नाही, ही डी इथं गेली की नाही, ही बी इथं गेलं, हे ए इथं गेलं. तर पुस्तकात असं दिले आणि तसं दिले म्हणजे चुकीच्या पद्धतीनं अभ्यास करतोयस तू. उद्या जर पुस्तकामध्ये राम, सीताराम, मंगेश, गणेश नंबर दिली तर काय करणार? नावं दिली तर सर इथं गणेश आहे असं म्हणणार का तू? इथं मंगेश आहे असं म्हणणार का तू? नाही. इथं जो आहे तो इथे येणार आहे, पुस्तकातलं इथे कसं येईल? विचार करा. चुकीच्या पद्धतीने अभ्यास करू नका. आता पुढे सिंपल. आता बघा, डायग्राम काढून झाली असं समजतो. परत राईट हँड रूल. मॅग्नेटिक फील्ड हा दाखवणार हे मोशन, कारण आपण फिरवतोय आता, आणि मग करंट प्रोड्यूस होणार. आता बघा, मॅग्नेटिक फील्ड, आता हा असा आला, आता हा सीडी आत जाणार आणि बीए बाहेर येणार. तर सीडी आत गेला तर सीडी वरती करंट खालच्या बाजूला आला. राइट डाउन, सीडी का करंट नीचे आया और एबी का करंट क्या हो गया? ऊपर हो गया. मित्रांनो, पूर्वी काय होतं, सीडी एबी मध्ये असा करंट जात होता, खाली येत होता, एबी मध्ये आता वर गेला. सीडी मध्ये आता खाली येतोय करंट.
आणि आणि काय होतं पहा. एक मिनिट हा, थांबा जरा. 2 मिनिटं जस्ट वेट. पहिला तुम्हाला कळलं ना? 1 मिनिट थांबा जरा. मी डायग्राम व्यवस्थित काढतो. अदरवाईज फार मोठी चूक होईल. तुम्हाला जरा समजवायसाठी थोडस डायग्राम व्यवस्थित काढतो. ती डायग्राम तुम्ही जरा थोडीशी रब करू शकता किंवा रब करू नका. त्याच्या बाजूला असं लिहा आणि चूक म्हणून लिहा. दुसरी डायग्राम तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. पुस्तकामध्ये जी डायग्राम तुम्हाला दिली आहे बघा, तीच डायग्राम आहे. लक्ष देऊन बघा. फक्त आपण थोडीशी डायग्राम काय केली आहे, अशी आडवी केली आहे मी आणि ABCD असं नाव दिलंय. तेच नाव आहे आणि हे असं होणार आहे. म्हणजे हे C इकडे येणार आहे, D इकडे A च्या ठिकाणी येणार फिरल्यानंतर. एक अशी अशी झाल्यानंतर काय होतं मित्रांनो, बघा आता बघू. करंटची दिशा जी आहे ती कशा पद्धतीनं होते, पूर्वी कशी होती बघा. हा आता काय करू नका. A B C आणि D. आपण जेव्हा अभ्यास केला, जेव्हा ही आत जात होती, हे मॅग्नेटिक फील्ड असं होतं, करंट खालच्या दिशेला होता ना. बघा हा, लक्ष द्या. आणि ही बाजू बाहेरच्या बाजूने येत होती, मॅग्नेटिक फील्ड असं होतं, अंगठा बाहेर येतोय आणि करंट वरच्या डिरेक्शनला असणार आहे. म्हणजेच करंट कसा फ्लो होणार, डी. आपण डी मधनं सुरू करूया. DCBA, DCB आणि A असा करंट फ्लो होणार. आता 1 मिनिट थांबा. CD इकडे आली. आपण आता एक डायग्राम ड्रॉ करूया. CD इकडे आली. 2 मिनिटं द्या मला. लेट मी थिंक. पुस्तकात सांगितलं म्हणून तुम्हाला पटकन सांगितलं असं नव्हे. DCBA असा करंट फ्लो होणार. आता बघूया करंट कसा फ्लो होतो. इकडे हे पहा. आता मी असं करतोय बघा. हा आता हे आत गेलं. सीडी मध्ये करंट कसा आला, खाली. आणि AB मध्ये करंट कसा येणार, वरच्या बाजूला. बरोबर आहे ना. राईट हँड रूल. मॅग्नेटिक फील्ड असं ह्या डिरेक्शनला बाहेर येणार. आता BA AB, मग करंट त्याच्यामध्ये वरच्या डिरेक्शनला प्रोड्यूस होणार. झाला त्याच्यामध्ये खाली. आता करंट कसा फ्लो होतोय, ABC आणि D. लक्ष द्या आता मी काय सांगतोय. हे काय, हे जर कळालं नाही तर मला सांगा, मी परत सांगतो तुम्हाला. काही अवघड नाही. हे समजा कॉईल अशी आहे, हे मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन आहे, हे मॅग्नेटिक फील्ड दाखवते. आता ही जर कॉईल मी बाहेर ओढली असती, कुठली, हा आता मी दुसरं नाव देतो, XYZL. XY जर मी अशी फिरवली, अशी ठेवलेली आहे, मग अशी फिरवली होती, आता मी अशी फिरवतो. समजा ही बाहेरच्या बाजूला आली आणि मी आतल्या बाजूला फिरवली. ही फोर्सची डिरेक्शन आहे, आता करंटची नाही, लक्षात ठेवा. तर परत हे लावा, मॅग्नेटिक फील्ड मी XY ला बाहेर ओढलं, करंट ह्याच्यामध्ये वर जाणार. मी ZL ला ह्याला बाहेर ओढलं आणि ZL आत गेल्यामुळे ह्याच्यामध्ये करंट उलटा आहे. विचार करा हे लावून. कळत नसेल तर परत सांगतो, परत तुम्हाला आणखीन एकदा रिपीट करेन. सांगायचं तात्पर्य एवढं आहे मित्रांनो, याच दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवा. हे कुठेतरी नोंद करा. सुरुवातीला जेव्हा ABCD अशी कॉईल होती, करंटचं डिरेक्शन DCBA होत. आणि जेव्हा असं झालं तेव्हा DC इकडे आलं, AB तिकडे गेलं, तर करंटची डिरेक्शन आता ABCD झाली. म्हणजे करंटची डिरेक्शन चेंज होते प्रत्येक हाफ सायकलला. असं झालं करंट ABCD.
ABCD असा करंट आला डिरेक्शन. आता बघा, आता ABCD करंटची डिरेक्शन बदलत राहते वायर मधली. करंटची डिरेक्शन अकॉर्डिंग टू फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. पण वायरच्या ABCD मध्ये मोटर मध्ये काय होत होतं, इथं वरच AB इकडे आला, AB मध्ये खालीच, CD इकडे आला, CD मध्ये वरच, AB इकडे गेला, AB मध्ये खाली, परत AB इकडे आला, AB वरती वर, CD मध्ये खालीच. म्हणजे नेहमी एकाच डिरेक्शन मध्ये असल्यामुळे ती मोटर अशी फिरत होती. फोर्स असाच ऍक्ट होत होता नेहमी, असा 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 गोल 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 फिरत राहायचं, फोर्स ऍक्ट व्हायचं. डिरेक्शन फोर्सची एकच होती, पण इथं करंटची डिरेक्शन बदलते. एकदा DCBA आणि एकदा ABCD. हाफ सायकल मध्ये करंटची डिरेक्शन अशी, नंतर करंटची डिरेक्शन अशी. म्हणून हे इलेक्ट्रिक जनरेटर अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस करतात. कुठला करंट? अल्टरनेटिंग करंट. डीसी करंट ते प्रोड्यूस करत नाहीत. मी तुम्हाला 2 मिनिटं फक्त वाचून दाखवतो, लक्ष देऊन फक्त ऐका. The figure shows the ABCD is a copper wire coil. It is mounted in between pole pieces. काय काय लिहायचं पहा, वर्किंग आणि कन्स्ट्रक्शन विचारतात. माउंटेड बिटवीन पोल पीसेस. पोल पीसेस मीन्स नॉर्थ आणि साऊथ. ओके, माउंटेड बिटवीन पोल पीसेस. कशावरती माउंट केलेलं असतं? अशी ऍक्सेल असतं त्याच्यावरती माउंट, जेणेकरून हे फिरवले की कॉईल पण फिरणार, आणि इथं ब्लेड लावून त्याला फिरवलं की इथं इलेक्ट्रिक करंट निर्माण होणार. तुम्हाला मॉडेल कदाचित मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. जनरेटर थोडंसं समजायला थोडंसं टिपिकल तुम्हाला वाटेल, पण सोपं आहे, मला तर काय वाटलं नाही. बहुतेक कळालं असेल तर उत्तम. Kept in between two pole pieces of magnet, the two ends of the coil are connected to the conducting rings R1 and R2. आता मी डायग्राम डिस्क्रिप्शनच्या बरोबर डायग्राम काढणार आहे, लक्ष द्या. This coil is kept between two pole pieces, north and south. Okay, then it is mounted on axle. असा axle असतो. इथं मी फक्त सॉलिड काढतो आणि हे पुसतो, तुम्हाला दाखवायसाठी काढलाय मी, हे पुसतो. आणि इथं रिंग असतात 2, बरोबर, आणि ही एक वायर इथे, दुसरी वायर इथे, लक्ष द्या हा. आणि इथं कार्बन ब्रश. 1 by 1 सांगणार आणि तुम्हाला एक्सप्लेन करणार. R1 R2, the two ends of the coil are connected to the conducting rings R1 and R2. So this is एक मिनिट. Okay, this is conducting ring R1 and R2. बरोबर, रिंग्स आहेत त्या कंडक्टिंग आहेत. पुढे, but there is a resistivity coating between the R1 and R2. Both the rings are fixed to the axle, but there is a resistive coating in between the ring and the axle. आता हे axle वरती ही जर रिंग अशी असेल, अशी, तर ह्या रिंगच्या आणि axle दोन्ही पण मेटलचे आहेत. करंट एकमेकांमध्ये शॉर्ट होण्याची शक्यता आहे, फ्लो होण्याची शक्यता आहे. तर रिंग आणि ऍक्सेल मध्ये कोटिंग असतं, त्याच्यामुळे रिंग मधून ऍक्सेल मध्ये करंट जात नाही. बघा आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला वर्किंग मी सांगितलं, आता ह्याला कसं तुम्हाला जोडतो बघा. दुसरी गोष्ट, द ऍक्सेल इज रोटेटेड विथ द हेल्प ऑफ मशीन फ्रॉम आउटसाइड. मी तुम्हाला काय सांगितलं, वायरी काढा आणि फॅनला हाताने फिरवा, करू नका उद्योग तो, फक्त समजायसाठी. वायरी जिथं तुम्ही लावल्याय फॅनच्या त्या काढा, तिथं गॅल्व्हॅनोमीटर लावा. ठीक आहे, सांगेन तुम्हाला का गॅल्व्हॅनोमीटर लावा, आणि फॅन अशी हाताने फिरवा. म्हणजेच आता काय सांगितलंय बघा, द ऍक्सेल इज रोटेटेड विथ द हेल्प ऑफ मशीन
फ्रॉम आउटसाइड. म्हणजे हा जो ऍक्सेल, आता इथं तर तुम्हाला करंट घ्यायचा आहे बाहेर, इथनं करंट तुम्हाला मिळणार आहे. मग तुम्ही ऍक्सेल फिरवणार कुठून? तर ऍक्सेलला तुम्ही इथं आरपार असतो असा तो, आणि इथं त्याला ब्लेड असतात. फॉर एक्झाम्पल विंड मिल जी तुम्ही पाहिली असेल तासगावकडे वगैरे, कुमठ्यामध्ये, कराडमध्ये भरपूर विंड मिल्स आहेत. कराडहून साताऱ्याला जाताना तुम्हाला दिसतील. आमचे मित्रच आहेत साताऱ्यामध्ये, त्यांच्याकडे आहेत, ते विंड मिल लावतात. तर हवेनं फिरली म्हणजे कॉइलला फिरवणार, कॉइल फिरली की करंट जनरेट होणार, तीच असतं विंड मिल. ओके. तर पुढं दस्ट when if you rotate this axle, ABCD coil पण रोटेट व्हायला सुरू होणार. सिंपल. The stationary carbon brushes B1 and B2 are connected to galvanometer. स्टेशनरी कार्बन ब्रशेस, मी तुम्हाला मगाशी ब्रश छान प्रकारे दाखवलेले होते असे. असं पण काढू शकता वेगळं तुम्ही, तुम्हाला समजायसाठी. टू द गॅल्व्हॅनोमीटर. कार्बन ब्रशेस फिरत नाहीत, ते फक्त स्लाइड होतात, रिंग फिरते, लक्षात ठेव. त्याच्यानंतर अपॉन रोटेटिंग ऍक्सेल द ब्रांच AB गोज अप. आता इथं आपण मगाशी काय घेतलं होतं, गोज डाऊन, का? तुम्हाला समजायसाठी आणि परत तुम्हाला आणखीन कळवायसाठी मी ते केलेलं आहे. आता काय केलं त्यांनी, AB गोज अप म्हणजे AB वर येते. आता इथं डायग्राम काढणार आहे, त्या डायग्रामला डिस्टर्ब नाही करायचं, कारण तुम्हाला कळेल त्याचं कारण. आता ही डायग्राम पुस्तकाच्या प्रमाणे, हे खालच्याला काय येतं काय महत्व नाहीये. ही एक रिंग, चालेल चला, ही एक रिंग, कार्बन ब्रश, ही एक रिंग, कार्बन ब्रश आणि गॅल्व्हॅनोमीटर. वायर कार्बन ब्रशला, वायर त्याला रिंगला अटॅच असते, पण कार्बन ब्रश रिंग वरती स्लाइड करतो. मोटर मध्ये वायर अटॅच नव्हती. ओके नाही, वायर बघा मोटर मध्ये, ठीक आहे, आता कन्फ्युजन नको तुम्हाला. तर कार्बन ब्रश आणि हा गॅल्व्हॅनोमीटर. आता रिंग फिरते ऍक्सेल बरोबर, सो देर इज अ नो प्रॉब्लेम. कॉइल आणि रिंग दोन्ही फिरत, कॉइल आणि रिंग दोन्ही फिरतं, फक्त कार्बन ब्रश नाही फिरत, तो स्टेशनरी आहे. कॉइल त्याच्यावरनं अशी ती रिंगच्या संपर्कात कॉइल, बरोबर. कॉइल मधला करंट रिंग मध्ये येणार आणि रिंग मधला करंट कार्बन ब्रशच्या माध्यमातून गॅल्व्हॅनोमीटरला जाणार. गॅल्व्हॅनोमीटर का? दाखवायसाठी की करंट प्रोड्यूस व्हायला लागलाय. नंतर तुम्ही तिथं मग दिवे बिवे आपल्या घरातले तिथं त्याच्यामुळेच लावलेले आहेत. ती वायर तिथून तुमच्या घरापर्यंत आलेली, नदीपासून किंवा डॅम पासून किंवा थर्मल पॉवर प्लांट पासून. तर आता ब्रांचेस पुस्तकाप्रमाणे ABCD, बरोबर. कार्बन ब्रश B1 आणि कार्बन ब्रश B2. आता बघा, इथं मी तुम्हाला स्पष्ट दिलंय कार्बन ब्रश कसा दाखवलाय पहा. फार तर आणखीन वायरीसाठी तुम्हाला आणखीन एक वायरीसाठी काढतो. ही वायर ह्याची आहे आणि ही वायर कॉइल AB आणि CD ची आहे समजा. म्हणजे तुम्हाला कार्बन ब्रश पण दाखवले आणि वायर पण दाखवली, अशा पद्धतीने कनेक्टेड असते. कार्बन वायर, कॉइलची वायर याला परमनंट कनेक्ट असते स्प्लिट रिंगला. सॉरी, रिंग, स्प्लिट रिंग मोटर मध्ये. आता पुढे, upon rotating the axle the AB branch goes up and the CD branch goes down. पुस्तकामध्ये आपण मगाशी आपल्या पद्धतीने केलं. आता इथं पहा, हे मॅग्नेटिक फील्ड आहे, नॉर्थ टू साऊथ. येस, नॉर्थ टू साऊथ. आता AB काय म्हटलंय, गोज अप अँड CD गोज डाऊन. आता बघा, सिंपल, राईट हँड रूल. AB गोज अप, मॅग्नेटिक फील्ड दिस डिरेक्शन, सो AB वरती करंट कसा जाणार, AB मध्ये वरच्या डिरेक्शनला, मॅग्नेटिक फील्ड या डिरेक्शनला. अंगठा बाहेर म्हणजे AB बाहेर येणार आहे, म्हणजे ही जर AB बाजू असेल तर AB अशी बाहेर येणार आणि CD आत जाणार आहे, लक्षात ठेवा. AB बाहेर, AB गोज अप. तर करंट कसा प्रोड्यूस होणार दाखवलं तुम्हाला, वरच्या डिरेक्शन मध्ये. मिडल फिंगर वरच्या डिरेक्शन मध्ये आहे पहा. AB is coming up, AB is the AB आहे, AB is coming up, CD is going down, so AB coming up म्हणून अंगठा दाखवतोय बाहेर यायला लागले AB म्हणून, AB बाहेर आलं पहा.
मॅग्नेटिक फील्ड असं, म्हणजे AB मध्ये करंट अप जाणार. आता CD गोज डाऊन, CD goes down, magnetic field this direction, current downward, CD मध्ये करंट डाऊनवर्ड. आता करंटची डिरेक्शन काय आली? ABCD, ABCD. आता बघा गॅल्व्हॅनोमीटर मी कुठं लावलाय? इथं लावलाय बघा. आता ही ABCD म्हणजे करंट असा जाऊन इकडं फ्लो व्हायला लागलाय. BCD असंच काढले डायग्राम, म्हणजे करंटचा फ्लो दाखवला तुम्हाला. या रिंग पासून करंट ABCD मधनं इथून गॅल्व्हॅनोमीटरला जाणार, इथून असा येणार परत. आता गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर जर सेंटरला असेल तर करंट गेल्यावर काय होणार मित्रांनो? डिफ्लेक्शन देणार. कुठल्या डिरेक्शनला? आणि या डिरेक्शनचा, कॉइल मधल्या करंटच्या डिरेक्शनचा आणि गॅल्व्हॅनोमीटरच्या डिरेक्शनचा आता संपर्क लावू नका, नंतर सांगतो. आता समजा गॅल्व्हॅनोमीटरने एका बाजूला डिफ्लेक्शन दिली, शून्याच्या राईट कडे गेला समजा जातो, पण राईट का लेफ्टला ह्याच्यावरती अवलंबून असतं डिरेक्शनच्या. ते कसं ते नंतर सांगेल. आता काय झाली? कॉइल अशी आली, CD इकडे आली, बरोबर. आता CD काय होणार आहे? पुसून दाखवतो, म्हणजे आणखी परत चांगलं लक्षात येईल. आता बघा हा, आता काय झालं? इकडं काय झाली? ऍक्सेल, रिंग, रिंग, कार्बन ब्रश, गॅल्व्हॅनोमीटर, कार्बन ब्रश, गॅल्व्हॅनोमीटर, ही वायर इथं आली, ही वायर इथं. रिंग आणि वायरचा संपर्क, कॉन्टॅक्ट फिक्स असतात. कार्बन ब्रश फक्त स्लाइड होत असतो, म्हणजे ही वायर जी आउटपुटची आली आहे ती हलत नाही, पण ही कॉइल चेंज फिरत राहते. कार्बन ती रिंगला घेते, ऍक्सेलला पण फिरवत असते. आता ही इथं काय झाली? D इथं आली, C इथं, B इथं आणि A इथं. म्हणजे कसं? अशी होती ना, ही AB, ही CD अशी झाली. दॅट्स इट. आता बघा, मी असंच एकाच डिरेक्शन मध्ये फिरवत राहणार आहे, बरोबर. आता हे AB अशी वर जाऊन अशी CD इकडे आली. आता CD काय होणार आहे? बाहेर येणार आहे. CD आधी आत गेली होती, परत CD बाहेर येणार. हे मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन आणि हे करंट वरती. आता CD मध्ये करंट वरती गेला, AB CD वर येणार आहे, म्हणजे AB खाली जाणार आहे. परत तेच, AB खाली जाणार, AB आत गेलं. मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन ही, करंट खाली. आता करंट कसा प्रोड्यूस झाला बघा. मग अशी ABCD होता, आता काय झाला? DCBA. करंट उलटा झाला मित्रांनो. म्हणजे आता करंट कसा फ्लो होत होता बघा हा, मगाशी इकडून असा करंट फ्लो होत होता, गॅल्व्हॅनोमीटर मधनं पास झाला बघा असा. आता इथं पहा, DCBA, DCBA. म्हणजे काय होतंय लक्षात घ्या, करंटची डिरेक्शन बदलत राहते. आधी ABCD होतं, आता DCBA झालं करंटची डिरेक्शन. म्हणजे करंट जो फ्लो होणार त्याची डिरेक्शन चेंज होत राहते. ABCD मध्ये गेला पहिल्यांदा, नंतर काय झालं? DCBA, उलटा झाला. मग करंटची डिरेक्शन चेंज होते, याचा अर्थ अल्टरनेटिंग करंट इज प्रोड्युस्ड. दॅट्स इट. तुम्हाला वर्किंग वगैरे लिहून पाठवेन मी, आणि फक्त 2 मिनिटं पुस्तकातलं वाचून दाखवतो. तुम्ही पण पुस्तक हातात घ्या आणि लक्ष द्या आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा. As shown in the figure, external circuit, the current flows from, now baga, according to Fleming's right hand rule, electric current is produced in the branches AB and CD in the direction ABCD. Thus the current flows in the direction ABCD as shown in the diagram. पूर्वीच तुम्हाला दाखवलंय मी इकडे ABCD. आता
इन द एक्सटर्नल सर्किट द करंट फ्लोज फ्रॉम B2 टू B1. म्हणजेच काय होतं आता इथं पहा, इथं लक्ष द्या. रिंग काय आपण कुठलं हे नावं दिली होती. समजा हा B1 आहे आणि हा B2 आहे. म्हणजे B1 किंवा असं पण करू शकता तुम्ही, कुठनंही धरा. आता सध्या तुम्ही असं समजा की B1 टू B2 जाते, एवढंच लक्ष द्या. आता बघा पुढे. In the external circuit, the current flows from B2 to B1, though the galvanometer through the galvanometer. If instead of the one loop, a coil consisting of the several loops सोडून द्या. After half rotation, आता हे रोटेशन हाफ झालं ना, हे असं होतं. AB वर आलं आणि असं झालं. आता AB इकडच्या बाजूला आलं आणि CD इकडच्या बाजूला आलं, कारण असं होतं, हाफ रोटेशन झालं. The branches AB takes the place of branch CD and the branch CD takes the position of branch AB. बरोबर आहे. AB ची पोझिशन CD ने घेतली, CD ची पोझिशन AB ने घेतली. Therefore, the induced current goes as परत DCBA. इथं काय होता ABCD, आता काय झाला DCBA. Simple. Therefore, but the branch BA is always in contact with B1 and branch DC is always contact with B2. Branch AB with B1, branch DC with B2. इथे काढलेलं आहे आपण डायग्राम. B2 शी कॉन्टॅक्ट मध्ये आहे, बरोबर. Therefore, hence the external circuit current goes from B1 to B2, that is opposite to the previous half rotation. म्हणजेच करंट B2 to B1 होता, नंतर B1 to B2 झाला. This repeats after every half rotation and alternating current is produced. This is what is called as AC generator. म्हणून ह्याला AC generator म्हणतात. What will be required to make it DC generator? The DC goes not changes the direction in the external circuit. To achieve this, a split ring is fixed on the axle like a split ring used in motor. Because of this arrangement, the branch of the coil going upward always in contact with one brush and the branch going downwards in contact with the other brush. एक मिनिट थांबा. ठीक आहे. हे जे तुम्हाला डीसीचं जे आहे, एसीचं डीसी मध्ये कसं कन्वर्ट करायचं हेच. आता हे एसी म्हणजे पहिल्यांदा कसं अल्टरनेटिंगचा अर्थ काय, पहिल्यांदा ABCD ही डिरेक्शन होती, आता DCBA ही डिरेक्शन आहे. ABCD आणि DCBA म्हणून त्याला अल्टरनेटिंग करंट म्हणतात. जास्त डीप मध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला वर्किंग आणि मी देईन एवढंच सांगा. आता मी तुम्हाला जे एक्सप्लेन केलं तेच तुम्हाला सांगायचं. अँड आय विल सेंड यू दॅट. आय होप यू अंडरस्टूड दिस. जास्त डीप मध्ये जायला नको. एसीचं डीसी करण्यासाठी काय करतात याची नोट देईन. 2च लाईनची नोट आहे, फक्त पाठ करा. कारण डीप मध्ये ठीक आहे, वेळ आपल्याला मिळाला की आपण एकदा एसी जनरेटर तुम्हाला मी प्रात्यक्षिक करून दाखवेन. मॉडेल आहे माझ्याकडे, तुम्हाला दाखवेन. ठीक आहे. सो आय होप यू अंडरस्टँड इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये प्रिन्सिपल काय आहे, द करंट द व्हेन a coil magnetic field associated with the coil change, current is produced. This is basically Faraday's law of induction is the principle. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वर्किंग कंस्ट्रक्शन म्हणजे 2 मॅग्नेटिक पोल पीसेस, त्याच्यामध्ये कॉईल असते आणि कॉईल ऍक्सेल वरती माउंट असते. ऍक्सेलला 2 रिंग असतात, R1 आणि R2, ज्या ऍक्सेल मध्ये आणि त्यांच्यामध्ये रेजिस्टिव्ह कोटिंग असतं, जेणेकरून करंट ऍक्सेल मध्ये लिंक नाही व्हायला पाहिजे. कार्बन ब्रशेस B1 B2, प्रत्येक रिंगला R1 ला B1, R2 ला B2 कार्बन ब्रश, and they are connected to galvanometer. When the coil is rotated in the first half, the current produced is flowing through ABCD. In second rotation it flows through CDBA. Thus the alternating current is generated. एवढंच आहे तुम्हाला. The direction of the current is given by Fleming's right hand rule. एवढंच आहे. ठीक आहे ना. ते तुम्हाला मी लिहून पाठवेन. काही जास्त पण मला माझा असा प्रयत्न असतो की जेणेकरून तुम्हाला छान समजावं, म्हणून मी थोडंसं एक्सप्लेन करतो. अँड विथ दिस वी हॅव कम्प्लिटेड द चॅप्टर मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट.
प्रयत्न करीन आजच्या आज तुम्हाला नोट्स पाठवायच्या, पण एकदा मला गो थ्रू करावं लागेल, म्हणून तुम्हाला कदाचित मी उद्या पाठवेन, रात्री जरा बसून एकदा वाचून घेईन, जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे पोहोचेल. एसीचं डीसी करायचं म्हणजे तुम्हाला काय करायचं छोटस सांगतो, मग थांबूया. आता समजा हे एसी करंट आहे मित्रांनो, ह्याची फ्रिक्वेन्सी खूप असते. आपण हे काढलेत ना लांब लांब, एका सेकंदामध्ये असे 50 सायकल असतात. काय करणार तुम्ही? दाखवायसाठी फक्त त्याला स्ट्रेच केले. समजा मित्रांनो मी हे कटच केलं, काहीतरी अशी सिस्टम केली, त्यासाठी स्प्लिटरिंग बसवायला लागते. सिंपल. तर जेव्हा मी हे समजा कटच केलं आणि फक्त असे वरचा भाग घेतला, तर मला असा करंट मिळणार, हा डीसी. आता पहिल्यांदा काय होतं, 5 व्होल्ट आणि खाली -5 व्होल्ट असं मिळतं. तर अँपियर लिहूया आपण, व्होल्टेज नको. +2 अँपियर आणि खाली -2 अँपियर. आणि हे जर मी कटच केलं, संपला विषय. फक्त तुम्हाला +2 अँपियर वाला मिळणार. पण इथं मध्ये काय, करंट जातो, नाही मिळणार, ऑब्विसली नाही मिळणार. हे फिल्टर्स असतात एसी टू डीसी करायसाठी, डायोड वगैरे यूज करून करतात, रेक्टिफायर म्हणतात त्याला. सो दॅट इज नॉट फॉर यू. 11th स्टँडर्ड मध्ये आहे, आता फक्त एवढंच शिका. सो वी आर डन विथ द एक्झाम्पल and sorry, AC generator, and the chapter is closed, finished. And now what is the time? Okay, 41 झाले. 5 मिनिटं फक्त तुम्हाला, 5 ते 10 मिनिटं. आय विल गिव्ह यू ब्रीफ इन्फॉर्मेशन अबाउट द नेक्स्ट चॅप्टर. पार्ट 1 आपण पटपट संपवायचं आहे, अँड देन वी विल गो टू द पार्ट 2. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला पार्ट 2 बायोलॉजी आहे, तुम्ही स्वतः सुरू करा. बायोलॉजी शिकवायसाठी काहीही बुद्धीचा असा काही वापर करायला लागत नाही जास्त. थोडंफार जरी वाचलात लक्ष देऊन तरी कळेल, बट आय विल डेफिनेटली गाईड यू फॉर द स्टडीज. द नेक्स्ट चॅप्टर विच वी आर स्टार्टिंग, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. फटाफट लिहा, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आज बोर्ड वरती शिकवतोय. ट्रान्समिशन कसं आहे, मला वाटतं चांगलं दिसतंय तुम्हाला, मला पण समोर दिसतंय. काही नाही, छोटासा बल आहे, वरचे बिलचे लाईट्स वगैरे सगळे बंद आहेत. कॅमेरा, तो एक छोटू कॅमेरा आहे, तो छान आहे. मोठा कॅमेरा नाही लावलाय यावेळी. सो आय होप द क्लॅरिटी इज ओके. What I see here, if it is reaches you, it's well and good. मित्रांनो, लास्ट इयर किंवा आय डोंट नो वेदर यू हॅव, मला माहित नाही नवी मध्ये काय तुमचा सिलेबस आहे, बट एक गोष्ट लक्षात ठेवा. इन अ मिरर, सपोज यू कन्सिडर अ मिरर, ओके, अँड वेन यू सेंड अ लाईट रे, आणि तुम्ही जर असा एक नॉर्मल काढलात, याला म्हणतात परपेंडिक्युलर. इट इज कॉल्ड ॲज नॉर्मल N1 N2 असं नाव देऊ शकता. हा, या रेला म्हणतात इन्सिडेंट रे. व्हॉट इज कॉल्ड इट ॲज इन्सिडेंट रे. इन्सिडेंट म्हणजे बंबार्ड होणारा, आरशावरती पडणारा. तुम्ही जेव्हा आरशामध्ये जाऊन थांबता, त्यावेळी तुमच्यापासून जे रेज निघतात आणि आरशावरती जातात, त्याला म्हणतात इन्सिडेंट रे. कळलं? सिंपल. आता हे रे, mirror always reflect the rays, correct? The angle of incidence is the angle between the incident ray and the normal. It's called as angle of incidence. This is called as reflected ray. पट डायग्राम काढा आणि लिहून घ्या. रिफ्लेक्टेड रे म्हणजे जो रे, आता या, this is coming from a medium. Suppose I am standing in air, mirror is in front of me, माझ्या समोर mirror आहे. The ray is going from me and bombarding on the mirror. Now several rays are going from me. माझ्यापासून खूप रे जात आहेत, त्यातला मी एकच घेतलाय, आणि ते रे मिरर पासून रिफ्लेक्ट होतात. आणि
समजा तुम्ही जर तो रे असा असा मिरर ठेवलाय आणि असा रे पाठवलाय तर तो असा रिफ्लेक्ट होतो. सो दिस इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. द अँगल बिटवीन द नॉर्मल and the reflected ray is called as angle of reflection. One thing you need to mention when you say the angle between the incident ray and the normal is called as angle of incidence. आता बघा, the angle between the incident ray and the normal is called as angle of incidence. रे इथं आहे, हा नॉर्मल इथं आहे, काही संबंध आहे का त्याचा? म्हणजे तुमची डेफिनेशन अपुरी आहे. पूर्ण कशी होणार? द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड द नॉर्मल टू द रिफ्लेक्टिंग सरफेस ऍट पॉइंट ऑफ इन्सिडन्स. म्हणजे ज्या ठिकाणी रे इन्सिडेंट रे या सरफेसला अटॅच बंबार्ड होतो किंवा फॉल्स ऑन दिस सरफेस, टचेस द सरफेस, ज्या पॉइंटला हा इन्सिडेंट रे सरफेसला टच करतो, मिररला टच करतो, त्या पॉइंटला मिररच्या सरफेसला काढलेला नॉर्मल हा एक्सप्लेन करायसाठी तुम्हाला सांगावं लागेल द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे and the normal at the point of incidence. Normal कुणाला आहे? And the normal to the reflecting surface at point of incidence. The angle between incident ray and the normal drawn at point of incidence to the reflecting surface. एवढं सांगावं लागेल. Similarly, angle of reflection is the angle between the reflected ray and the normal drawn to the reflecting surface at point of incidence. एवढं सांगावं लागतं. Then your message is clear to the examiner. पण हे का सांगतोय? This is called as reflection. आणि आपल्याला रिफ्लेक्शन बद्दल काही आहे का? नाहीये. पण लक्षात पाहिजे रिफ्लेक्शन काय, तरच रिफ्रॅक्शन कळेल. ओके, आता रिफ्रॅक्शन काय होतंय? बाबा तू असा थांब. आता रिफ्रॅक्शन, व्हॉट इज रिफ्रॅक्शन? सपोज इथं आहे एअर म्हणजे ही, आणि समजा तुम्ही लाईट पाण्यामध्ये पाडला किंवा लाईट तुम्ही ग्लास वरती पाडला, आणि जर मी असा ग्लास जर घेतला, दिस इज अ ग्लास स्लॅब, आणि मी रे याच्यावरती असा पाठवला, रिफ्लेक्ट नाही होत तो. ग्लास इज नॉट लाईक अ मिरर टू रिफ्लेक्ट द लाईट. ग्लास मध्ये लाईट पास होणार, लक्षात ठेवा. ओके, कारण मिरर रिफ्लेक्ट करतं. असा ग्लास, मिरर म्हणजे काय? शेवटी ग्लास, पण मिररला इथं सिल्वर सरफेस असतो आणि लाईट अशी जाऊन इथं रिफ्लेक्ट होते. म्हणजे सुरुवातीला ती ग्लास मध्ये थोडीशी आत जाते. तुमचा मिरर जर जाडा असेल तर थोडीशी ग्लास मध्ये आरपार नाही का जाणार मित्रांनो? आणि आरपार जाते म्हणून ग्लासच्या पलीकडला आपल्याला दिसतो. नंतर आपण कसं ग्लासच्या पलीकडचं दिसलं असतं सांगा बघू? आपल्या डोळ्यातनं जे आपण पाहतो ते ग्लासच्या पलीकडं, मिररच्या बाजून मागं राहिलेला माणूस आपल्याला दिसतो का? नाही दिसत. का? कारण मिरर तुमचे लाईट रिफ्लेक्ट करतं, तुमचे लाईट त्या ऑब्जेक्ट पर्यंत. आता समजा तुमचं हे मिरर आहे, अशी मिरर आहे आणि तुम्ही इथं थांबलाय, ही श्रावणी, तर हे अशी लाईट जाणार आणि रिफ्लेक्ट होणार, तुमच्या डोळ्यामध्ये तुमची इमेज दिसणार. लाईट रिफ्लेक्ट होते म्हणून तर इमेज दिसते. आता समजा तुम्हाला बोर्ड दिसतोय हा, त्याचं कारण तुमच्या डोळ्यात ह्याच्यावरती जे हे प्रकाश, आता ही लाईट चालू आहे म्हणून, ही लाईट जर बंद केली, सूर्यप्रकाश बंद केला तर अंधारा का पडतो? कारण लाईट रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यात जात नाही, त्याच्यामुळे आपले डोळे काही पाहू शकत नाही.
एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा पाहू शकता, याचा अर्थ त्या गोष्टीवरती, त्या ऑब्जेक्ट वरती लाईट पडते आणि ती लाईट रिफ्लेक्ट होऊन तुमच्या डोळ्यामध्ये येते. कुठलाही ऑब्जेक्ट हा लाईट रेजला रिफ्लेक्ट करतो. म्हणून तुम्ही मला पाहू शकता. माझ्यामधनं रिफ्लेक्ट झालेले लाईट जर तुमच्या डोळ्यापर्यंत नाही पोहोचले, तुम्ही पाहू शकणार नाही मला. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ रिफ्लेक्शन. आणि मित्रांनो, जर समजा मी जाऊन ग्लासच्या समोर उभं राहिलो, स्वतःची इमेज दिसते का? नाही दिसत, कारण रिफ्लेक्शनच होत नाही तुमच्या इमेजचं. तुमच्याकडनं निघालेले रेज आरपार जातात, म्हणजे ग्लास मधनं पास होतात. पहिल्यांदा ग्लास मध्ये पास होतात आणि जो खाली मागं कोटिंग असतं ना, त्या कोटिंग मधनं ते रिफ्लेक्ट होत. लक्षात ठेव. म्हणजे आरपार जातं हे लक्षात ठेव, बाकी मला काही सांगायचं नाही. आणि आता समजा ही एअर आहे आणि इथं ग्लास आहे, समजून चला. आणि हे दोघांचा मधला सेपरेटिंग सरफेस आहे. सेपरेटिंग सरफेस म्हणजे ग्लास इथनं सुरू होते, इथनं हवा सुरू होते. दॅट इज कॉल्ड ॲज द सेपरेटिंग सरफेस. जेव्हा रे ऑफ अ लाईट असं येतं, त्यावेळी आम्ही पॉइंट ऑफ इन्सिडन्स, हा पॉइंट ऑफ इन्सिडन्स ऑफ द इन्सिडेंट रे, इथं आम्ही नॉर्मल काढला सरफेसला. ओके. आता काय होणार? बाबा रे, रिफ्लेक्शन तर होत नाही, ग्लास मध्ये रिफ्लेक्शन नाही होत, मग आरपार जाते लाईट. मग ती अशीच जाते का हो? आहे तशी. अशी आली तर अशीच जाते का? अशी आली तर अशीच जाते का? तर नाही. याचा नंतर विचार करू. ओके. ही अशी आली, अँगल आहे, तिरकी आहे, अशी नाहीये ग्लासवरती, बरोबर की नाही? तिरकी आहे. तर ज्यावेळी लाईट रे अशी तिरकी येते, when the ray of light strikes the surface of the glass, and if it is entering from air medium, incident ray, light ray एअर मीडियम मधनं आला आणि ग्लासच्या सरफेसला इथं हिट केलं, त्याला मी नॉर्मल टाकला. मित्रांनो, देर इज समथिंग कॉल्ड डेन्सिटी. म्हणजे कुठलीही वस्तू कुठलाही नाही, एनी ऑब्जेक्ट इज मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स, लाईक वॉटर, air, anything, our body also. आईस, स्टीम, पाहिलेत तुम्ही? स्टीम विरळ असते, वॉटर पार्टिकल असे असतात, म्हणजे इट इज लेस डेन्सर म्हणतात त्याला. आईस particles will be close, so ice is denser than water almost. करेक्ट आहे की नाही? नंतर विचार करू आईस आणि वॉटर. ice is not denser than water at particular temperature. It is different. I will tell you that also. पण नक्की आईस तुम्ही पाण्यात टाका, खाली जातो की नाही? नेल जातो की नाही खाली पाण्यामध्ये? त्याच पाण्यामध्ये शिप मोठी वाहते की नाही? ती जाते का पाण्यामध्ये? नाही जात. पण छोटासा दगड किंवा तुम्ही नेल टाका, पाण्यामध्ये आरपार जातो, बिकॉज ऑफ डेन्सिटी डिफरन्स. हिअर ग्लास आणि एअर यांची डेन्सिटी डिफरंट असते. ग्लासची डेन्सिटी एअर पेक्षा जास्त असते. ग्लासचे पार्टिकल एअरच्या पार्टिकल पेक्षा, ग्लासचे पार्टिकल जवळ 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 असतात, त्यामुळे त्याला डेन्स, घन म्हणतात, घनदाट म्हणतात, बरोबर? आणि ज्यावेळी रे ऑफ अ लाईट एंटर्स फ्रॉम, म्हणजे एअरला काय म्हणू शकतो आपण? रेअर, विरळ, लेस डेन्सर. ग्लास डेन्सर मीडियम कम्पेअर टू एअर. ऑलवेज कम्पेअर करायची रेअर. कुठला रेअर आहे त्याच्याबरोबर, कारण इथं पाणी पण असू शकतं, एअर मधनं पाण्यामध्ये पण जातात, पाण्यामध्ये पण आरपार जातं, आपल्याला पाण्याच्या खालच्या वस्तू दिसतात की नाही? म्हणजे आपली नजर पाण्याच्या खाली पण जाऊ शकते. म्हणजे पाण्यामध्ये रेज एंटर होतात, एवढं सांगायचं तुम्हाला, म्हणून तुम्हाला पाण्याच्या खालचं दिसतं. रिफ्लेक्ट होत नाही पाण्याच्या सरफेसवर. ज्यावेळी होतात त्यावेळी तुमचा चेहरा दिसतो. म्हणजे पाण्याचे सरफेस रिफ्लेक्शन पण करतो, पण त्याचा विचार नंतर करूया. लेट अस अंडरस्टँड दिस इज डेन्सर मीडियम अँड दिस इज रेअर मीडियम. आरपार जातं एअर मधनं डेन्सर मीडियम मध्ये, आणि त्या मीडियमला म्हणतात ट्रान्सपरंट मीडियम. Glass is a transparent medium, and that's why ray enters. Water is a transparent medium.
हेन्स वॉटर मध्ये पण लाईट एंटर होऊ शकते, म्हणून आरपार जाऊ शकते. सो एअर पण ट्रान्सपरंट मीडियम आहे, कारण एअर तर रिफ्लेक्ट करत नाही, सो इट्स अ ट्रान्सपरंट मीडियम. So when the ray of light passes from one transparent medium to other transparent medium, लक्ष द्या, when the ray of light passes from one transparent medium to other transparent medium, it changes its path. जर ही लाईट अशी येत असेल तर ती अशी, जर त्याची ओरिजिनल पाथ असेल, त्याची ओरिजिनल जायची डिरेक्ट दिशा असेल, एक तर अशी होते नाहीतर अशी होते. पण मी काय म्हटलंय, when the ray of light passes from one transparent medium to other transparent medium, असं म्हटलंय मी. रेअर आणि डेन्सर या शब्दाचा वापर नाही केला, स्पष्टपणे समजून घ्या. दोन मीडियम आहेत, M1 आणि M2. एअर, ग्लास, एअर, वॉटर, वॉटर, एअर, एअर, वॉटर, काय पण. When the ray of light passes from one medium to other medium, असं जायला पाहिजे ऍक्च्युअल डिरेक्शन, बट इट चेंजेस इट्स पाथ. आयदर इट डेव्हिएट्स टुवर्ड द नॉर्मल, नॉर्मल कडे अशी शिफ्ट होते, किंवा नॉर्मलच्या पासून दूर शिफ्ट होते. नॉर्मलचा रेफरन्स द्यायला पाहिजे ना आपल्याला. कळलं? दिस इज कॉल्ड रिफ्रॅक्शन. सिंपल. आता नॉर्मल पेक्षा माग किंवा लांब केव्हा जाणार, आणि हे रे, ही जर रे अशी असेल तर त्याची दिशा अशी केव्हा होणार आणि त्याची दिशा अशी केव्हा होणार, ते आपण नंतर अभ्यास करूया पुढच्या लेक्चर मध्ये. आय होप यू अंडरस्टूड द रिफ्रॅक्शन. व्हेन द रे ऑफ अ लाईट enters from one transparent medium to other transparent medium, it changes its path. The path of light is changed. This phenomena is called as refraction. Thank you very much. We have started and I have given you small idea about yesterday's, today's, what you say, refraction chapter which we started new. आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे, फक्त एकदाच ऐका. किती मुलांनी पाहिलंय मला माहित नाही, काल कोण कोण होतं हे पण मला माहित नाहीये त्या प्रोग्रामच्या वेळी. ह्याच्यामध्ये नाहीये ते, सोडा, मी तुम्हाला उद्या दाखवेन. तुमच्या सगळ्यांची झाडं लावतानाचे व्हिडिओज आणि हे आपण काल सगळ्यांचे व्हिडिओज बनवलेत आणि सगळ्यांच्या नावाचे सर्टिफिकेट्स पण बनलेत. ज्यांनी ज्यांनी झाडं लावली आहेत त्यांच्या नावाचे सर्टिफिकेट बनवले गेले. ते सर्टिफिकेट उद्या मी व्हॉट्सअप वरती माय टीव्हीच्या ग्रुप वरती पाठवून देईन. तुम्ही तुमचे तुमचे सर्टिफिकेट तुमच्याकडे ठेवा, ठीक आहे? आणि उद्या 11:30 वाजता सायन्स वी विल स्टार्ट विथ रिफ्रॅक्शन. एक छोटीशी बुक ठेवा डायग्राम साठी. ओके, आता तुम्हाला काय करायचंय, आजचा अभ्यास, तुम्हाला डीसी मोटरची डायग्राम काढायची आहे आणि त्याचं वर्किंग प्रिन्सिपल वगैरे लिहायचं आहे. पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा काही करायचं नाही, डीसी मोटरची डायग्राम, आजचा अभ्यास, सोलेनॉइड त्याचा अभ्यास, सर्क्युलर लूप ह्याची डायग्राम, ह्या 3 डायग्राम करायच्या आज फक्त, बाकी काही करायचं नाही. ओके. आणि सर्क्युलर लूपचं मॅग्नेटिक फील्ड जे फॉर्म होतं की सर्क्युलर लूप मधनं असा जर करंट गेला क्लॉकवाईज मध्ये तर थंब वरती गेला तर मॅग्नेटिक फील्ड असं असतं, इकडनं खाली जाणार तर मॅग्नेटिक फील्ड असं येणार, तर हे मॅग्नेटिक फील्ड असं, सेंटरला मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म असतं. ह्या सगळ्या गोष्टी सर्क्युलर लूपचा अशा पद्धतीने अभ्यास करा, वर्किंग करा. आणि अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज आहे करंट, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये चाललेत, म्हणजे समोरची बाजू ह्या लूपची साऊथ पोल झाली, पलीकडची नॉर्थ पोल झाली. एवढा अभ्यास करा. सोलेनॉइडचं पण मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीने तयार होतं ते काढा. हे लूप आलं की सोलेनॉइड कॉइल येतं, डीसी मोटर, हे तिन्ही करा, डायग्राम काढा आणि त्याचे वर्किंग लिहा. हा आजचा अभ्यास. उद्यापासून तुमचा अभ्यास मी कॅटेगराईज करेन, रोज काय काय करायची छोटीशी स्लिप तुमची बनवून मी तुम्हाला देत जाईल. ओके, see you, bye. Tomorrow we will see your videos. Bye for now. Thank you very much.